आता आपल्या चर्चेकडे वळूया। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काल हल्ला झाला। शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई ओतून त्यांना काळं फासलं, त्यांना धक्काबुक्की सुद्धा करण्यात आली। घटना दुर्दैवीच आहे। कुणावरही हल्ला करणं, कायदा हातात घेणं याची वकिली कधीही होऊ शकत नाही। पण या हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांच्या प्रतिक्रियेने मात्र राजकारण तापायला लागलंय। दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या ज्या विचारसरणीने घडवल्या त्याच विचारसरणी या हल्ल्यामागे आहे असा आरोप गायकवाडांनी केलेला आहे। आता कुणाकडे त्यांचा रोख आहे? या हल्ल्यानंतर हल्लेखोर पिस्तूल घेऊन आल्याचा दावा विरोधकांनी केलेला आहे। असं असेल तर या हल्ल्यामागची विचारसरणी शोधावीच लागेल आणि ही आपल्या शेवटाची सुरुवात आहे असं जेव्हा गायकवाड म्हणतात तेव्हा त्यांना नेमकं म्हणायचं काय आहे? गायकवाडांचं बोट सरकारकडे आहे की भाजपकडे आहे की अन्य कुणाकडे आहे? या प्रकरणात पुन्हा एकदा जातीचं राजकारण पेट घेणार का? संभाजी ब्रिगेड संपवण्याचा डाव आहे का? आणि तो असेल तर हा कट कोण रचतंय? हाच आहे आपला चर्चेचा विषय। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत स्वतः प्रवीण गायकवाड, जे प्रदेशाध्यक्ष आहेत संभाजी ब्रिगेडचे, भारत आमदापुरे विवेक विचार मंचाचे आहेत अजित चव्हाण, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते, आणि काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे। मी सुरुवातीला अर्थातच प्रवीणजींकडे जाईन। प्रवीणजी, तुमचं या हल्ल्यानंतर आलेलं वक्तव्य, अर्थ काय नेमका? रोख कुणाकडे आहे तुमचा? शेवटाची सुरुवात म्हणजे नेमकं काय? जयजीजाऊ, माझा असा अनुभव आहे, काल अक्कलकोटला घडलेली जी घटना आहे तो माझ्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे। आणि जी व्यक्ती आहे ती व्यक्ती ही भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाची सरचिटणीस आहे। भले शिवधर्म फाउंडेशन एक छोटंसं संघटन ते सांगत असले तरी बावनकुळेंचे त्यांचे जवळचे संबंध आहे। अजूनपर्यंत त्यांच्यावर अशी कुठलीही विशेष कारवाई झालेली नाहीये। अजामीनपत्र गुन्हा दाखल झालेला नाहीये। आणि खुनाचा प्रयत्न झाला का तर ज्या माणसावर मुळातच खून केलेला एक आरोप आहे, त्यांनी शिक्षा भोगलेली आहे आणि त्यांच्यावर 10 गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतानाही भारतीय जनता पार्टीने त्याला पदाधिकारी कसं नेमलं? आणि मग तोच व्यक्ती बरोबर माझ्या अंगावर काय येतो? तर मी जसं जसं मागं जाऊन काही आठवतोय तर मागील 1.5 महिन्यामध्ये मी फुले शाहू आंबेडकर महोत्सव, संयुक्त जयंती या सामाजिक समतेच्या ज्या काही विचारसरणी सांगणाऱ्या संघटना आहेत, अगदी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, सलग 1.5 महिना मी ही मांडणी करत होतो। आणि मांडणी काय आहे तर राज्यघटना यातली समता, बंधुता, न्याय, स्वतंत्र, शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा ही मी मांडत असताना बरोबर त्याच वेळेस मला एक माहिती मिळाली होती की नागपूरच्या संघ कार्यालयामध्ये बामसेफ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि बहुजन समाजाच्या ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये वंचित आघाडी, ते जे प्रमुख लोक आहेत जे समतेचा विचार मांडतात, जे हिंदू राष्ट्र किंवा हिंदू धर्म, वैदिक धर्म, ब्राह्मणी धर्म अशा प्रकारचा पुरस्कार करणाऱ्या लोकांच्या विचारसरणीच्या विरोधात आम्ही या देशाच्या राज्यघटनेला अभिप्रेत असलेली लोकशाहीसाठी काम करतो। तर संघ परिवाराने या संघटना संपवायच्या, यांचे नेते संपवायचे अशी चर्चा मागच्या महिन्यापासून माझ्या कानावर आलेली आहे। पण मला याचं फारसं गांभीर्य नव्हतं, परंतु कालचा हल्ला, माझा स्वतः कटाचा अनुभव आणि जो खुनी हल्ला आहे तो पाहिल्यानंतर, आणि मग आपण जसं म्हणता की कॉम्रेड पानसरे असतील, दाभोळकर असतील, कलबुर्गी असतील, गौरी लंकेश असतील, हे 2014-19 मध्ये घडलेले आणि त्यांचे अजून मास्टर माइंड सापडलेले नाहीयेत। याच्या मागचे मास्टर माइंड कोण आहेत? सरकार खोलात जाणार आहे का नाही? आणि याची संपूर्णपणे जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीकडे जाते, कारण त्यांचा तो पदाधिकारी आहे। बावनकुळेंनी सांगितलं, हो तो भाजपचा कार्यकर्ता आहे पण भाजपची ती विचारसरणी नाही। आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी कृत्य केल्यानंतर त्यांची विचारसरणी वेगळी कशी असू शकते? तर हे सातत्याने घडते आणि प्रामुख्याने 2014 नंतर महाराष्ट्र आणि देशाचं वातावरण पुरोगामी विचाराच्या फुले शाहू आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांसाठी असुरक्षित आहे। एक तर आमच्या पक्षात या, आमचा पक्ष वाढवा आणि तिथं उठबस करा, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय पर्याय नाही। ते राजकीय लोकांना ईडी असेल, SIT असेल, इन्कम टॅक्स असेल याच्या भीती दाखवून स्वतःच्या पक्षात घेतात। हे सातत्याने चालू आहे, सत्ता करण्यासाठी चालू आहे। पण राजकीय प्रामाणिकता नसल्यामुळे हे घडतंय। पण
सामाजिक जे कार्यकर्ते आहेत, सामाजिक संघटना आहेत, त्यांना कसं संपवायचं, तर ते आपल्याबरोबर येऊ शकत नाही, म्हणून त्यांना संपवायचं, त्यांच्यावर हल्ले करायचे, बरं. त्यांचं नैतिक धैर्य ढासळलं पाहिजे. म्हणजे प्रकारची थोडक्यात तुम्ही जे योजना सांगताय त्याच्यावरनं तुमचा रोख हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडे आहे असं म्हणताय तुम्ही? 100% राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप काही वेगळा नाहीये. देवेंद्र फडणवीस हे संघाचे कार्यकर्ते आहेत, मोदी हे संघाचे कार्यकर्ते आहेत. ठीक आहे. संघ आणि भाजप वेगळा हे मानायचं काहीच कारण नाही. बरं. संघाने जबाबदारी दिली, राजकारणात जा आणि सत्ता आणा, तर हे लोक संघाचे आहेत. याच्यात वेगळं असं काही कारण नाही. बरं, ठीक आहे. भारत अंधापुरे आहेत आपल्यासोबत. कार्य बघितलं. ठीक आहे, तर मी हिंदू येते राष्ट्र पुन्हा निर्माण येते करण्याचं आपल्याकडे, त्यांचं स्वप्न कारण आहे. तुम्ही जो आरोप करतायत आपल्याकडे प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याकडनं उत्तर घेऊया. भारत अंधापुरे आहेत, हिंदुत्ववादी विचारवंत आहेत. अंधापुरेजी, आपण याकडे कसं बघताय? आता हा थेट आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, हिंदुत्ववादी विचारसरणीकडे केला गेलेला आहे. नमस्कार, जय शिवराय. सर्वप्रथम तर आपण म्हटल्याप्रमाणे ह्या कृत्याचं समर्थन कोणताही शहाणा माणूस कदापि करणारच नाही. पण मला वाटतं ही जी घटना घडली त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला याचं मूळ कारण शोधावं लागेल. बरं. आपल्याला आठवत असेल साधारणतः 2001 किंवा 2002-03 त्या दरम्यानपासून महाराष्ट्रामध्ये एक अतिशय विद्वेषी आणि विखारी स्वरूपाची मांडणी इतिहासाची सुरू झाली. इतिहासाचं विकृतीकरण सुरू झालं जेव्हा संभाजी ब्रिगेड नावाची संघटना पुढे आली आणि तत्कालीन सत्ताधाऱ्याचा यांना पूर्ण पाठिंबा होता आणि त्याच्याच आधारे संभाजी ब्रिगेडनं या महाराष्ट्रामध्ये एक असे तथाकथित अभ्यासक, विचारवंत, इतिहासकार म्हणवणाऱ्यांची एक टोळीच उभी केली. हे जे बाजारू विचारवंत आहेत, ज्यांनी अनेक ही छोटी छोटी पिवळी पुस्तकं लिहिलेली आहेत, त्याच्यामध्ये जर त्याचा कंटेंट तुम्ही बघा, अतिशय विद्वेषपूर्ण विखारी असा कंटेंट आहे. आणि आमच्या मराठा तरुणांची माती भडकावण्याचं काम ह्या बाजारू विचारवंतांनी केलं. तेव्हापासून ह्याची सुरुवात झालेली आहे. आपल्याला आठवत असेल, भांडारकर संस्था जी आहे पुण्यातली, ती केवळ महाराष्ट्रच नाही, संपूर्ण भारत देशाचं एक मोठं भूषण आहे. त्या संस्थेवर, जी संस्था भारताच्या प्राचीन इतिहासाचं, सगळ्या प्रकारच्या साहित्याचं संशोधन करते, जतन करते, जगात त्याचं नाव आहे, त्या संस्थेवर यांनी हल्ला केला. तिथे जे अगदी ऋषितुल्य इतिहासकार होते त्यांना अत्यंत मानसिक त्रास दिला आणि ते जे तरुण होते हल्ला करणारे संभाजी ब्रिगेडचे, त्यांचं आयुष्याचं काय झालं पुढे? त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं संभाजी ब्रिगेडने. इतकंच नाही, तुम्ही यांची सगळी पुस्तकं बघा, ब्राह्मण स्त्रियांबद्दल तर इतक्या खालच्या प्रतीचं यांनी लिखाण केलेलं आहे. यांचे जे तथाकथित युग पुरुष आहेत. नम्रताजी, चर्चा भरकटतीये. भारत अंधापुरेंना असं म्हणायचंय का की हा हल्ला योग्य होता? म्हणजे बॅकग्राऊंड लक्षात घेतलं पाहिजे. आपण बॅकग्राऊंड लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे बॅकग्राऊंडचं मूळ कारण मुळाशी गेल्याशिवाय आपल्याला ह्याचं समजणारच नाही. तुम्ही हल्ल्याचं समर्थन करता का नाही ते सांगा अगोदर. तसं नाहीये, मूळ समजून घ्या. हे विद्वेषपूर्ण वातावरण हल्ला केलेला आहे तो बॅकग्राऊंड समजून घेतल्याशिवाय त्याच्या परिणामाची करता येणार नाही. मी आपल्याला वेळ देते, बिलकुल नाही देते मी तुम्हाला बोलायला. बिलकुल नाही, पण बॅकग्राऊंड समजून घेतलं पाहिजे. हे विद्वेषपूर्ण वातावरण का तयार झालंय? माध्यमांमध्ये आलेली होती आणि तुम्हाला कुठे पॉइंट आउट करायचंय त्याच्यावरनं आपल्याला अंदाज आलेला आहे तुम्हाला कुठे पॉइंट आउट करायचं. वातावरण निर्मितीची सुरुवात कशी झाली? तुम्ही जबाबदारी घेताय का? हो, हे हिंदुत्ववादी विचारसरणीने केलेलं आहे. मग त्याच्यावरती बोला. बाकी महाराष्ट्राला सर्व माहिती आहे, महाराष्ट्राला सगळं माहिती आहे. महाराष्ट्राला काय करते या महाराष्ट्राच्या सामाजिक संघटना, मग त्याच्यावर मी आपल्याला वेगळा वेळ देते. तुम्ही प्लीज मुद्दा इंटरप्ट करू नका. दिशा सुरुवातीला सांगितलं की हल्ल्याचं समर्थन होऊ शकत नाही. प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही बॅकग्राऊंड जो सांगताय, तुम्ही जो बॅकग्राऊंड सांगताय, पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय आपल्याला परिणाम समजणार नाहीत. हा बदला आहे का? आणि हिंदुत्ववाद्यांनी हे काम केलेलं आहे, जो आरोप प्रवीण गायकवाड यांचा आहे, तो तुम्ही मान्य करताय का? बिलकुल नाही. नंबर 1, पहिला मुद्दा, हल्ल्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही, करूच नाही. बरोबर. दुसरा, हे जे पॉइंट आउट करतायत RSS ने केलं, हे केलं, इथं बैठक झाली, तिथं बैठक झाली, ते कोणती बैठक झाली त्यांनाच माहित. माझ्या माहितीप्रमाणे RSS तर अन्य कुठल्याही संघटनाकडे लक्ष देत नाही. ते फक्त आपल्या कामावर फोकस करतं. आपली रेष कशी मोठी करता येईल ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणारी संघटना RSS आहे. पण ह्यांना कुठून काय माहिती झालं ते त्यांनी समोर आणावं. त्यामुळे तो आरोप तर त्याच्यात बिलकुल तथ्य नाही. माझं म्हणणं आहे, द्वेषपूर्ण मांडणी जी महाराष्ट्रात सुरू झाली ते ह्याचं मूळ कारण आहे. ठीक आहे, बिनबुडाचे आरोप. अजित चव्हाणांना काही मुद्दा मांडायचा, मग मी बालाजी गाडे यांच्याकडे. आणि इतकंच नाही,
मी अजून पुन्हा मी खूप येते उदाहरणं देऊ भारतरत्न शकतो. यांनी आपल्याकडे पुन्हा कोणाकोणावर एकदा हल्ले येते. केलेले आपल्याला आहेत. पॅनलवरच्या सगळ्यांना वेळ द्यावा लागेल. अजित चव्हाण बोला. ठीक. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वप्रथम तर प्रवीण दादा आता इथे चर्चेमध्ये आहेत, ते सुरक्षित आहेत आणि त्यांच्यावरती हा जो भ्याड हल्ला झाला, या भ्याड हल्ल्याचा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी भारतीय जनता पक्षाचा जबाबदार पदाधिकारी म्हणून तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आम्हा सगळ्यांना ही एक मोठी काळजी होती की दादांच्या बरोबर कुटुंब सुद्धा होतं आणि ज्या व्यक्तीनं हा हल्ला केला त्यांचं म्हणणं असं आहे की तो भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे. आता त्याच्यात मी पुढे येईल, पण सर्वप्रथम मी हे सांगतो की अत्यंत मनापासून आम्हाला याचं समाधान आहे की ते सुरक्षित आहेत, त्यांना काही झालं नाही आणि ते आम्ही किती मनापासून बोलतो हे प्रवीण दादांच्याही लक्षात येईल. एक गोष्ट नम्रताजी मी इथं आपल्याला सांगतो, ज्या पद्धतीनं हा हल्ला झाला ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. बैठका घेऊन कट करून ठरवून जर काही करायचं असतं तर ते याहूनही भयंकर करता आलं असतं. माझं प्रवीण दादांना जाहीर एक सांगणं आहे की सराटी तालुका इंदापूर या गावचा म्हणजे नम्रताजी त्या गावाची परिस्थिती जी आहे ती जर कुणालाही आपण विचारलं तर आपल्याला तिथे लक्षात येईल की कशा पद्धतीने तिथे वाळूची तस्करी होते, तरुणाईला काय नेमकं कशा पद्धतीच्या गुंडगिरीचं व्यसन आहे आणि हा जो संबंधित मुलगा आहे ज्यांनी हे सगळं केलेलं आहे, माझं असं स्पष्ट मत आहे की व्यक्तिगत एखाद्या मोठ्या व्यक्तीवरती आपण हल्ला केल्यानंतर आपलं नाव महाराष्ट्रामध्ये होईल या भावनेतनं त्यानं केलेलं हे विध्वंसक कृत्य आहे. ही भारतीय जनता पक्षाची, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची किंवा संबंधित संस्थांची विचारसरणी नाही. आम्ही त्याला कधीच पाठिंबा देणार नाही. राहिला तो युवा मोर्चाचा पदाधिकारी होता का, तर तो निश्चित होता, पण 2 टर्म पूर्वी ज्या वेळेला त्याला त्या विमानातनं त्याच्या काही काडतुस आणि बंदूक त्याच्याकडे सापडली, तातडीनं त्याला भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चातनं काढून टाकण्यात आलेलं होतं. तेव्हापासून 2 टर्म बदलल्या, त्याच्याकडे भारतीय जनता पक्षाचं किंवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचं कुठलंही सक्रिय पद नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मी माझ्या पक्षाच्या वतीनं हे सांगू इच्छितो की हे बरोबर नाही. दुसरा विषय, माननीय देवेंद्रजींनी आज हाऊसमध्ये सदनामध्ये यावरती निवेदन केलेलं आहे. ते निवेदन अतिशय समर्पक आहे असं मला वाटतं. नम्रताजी, प्रवीण गायकवाडांचा भारतीय जनता पक्षाचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक संघर्ष आहे. हा संघर्ष शारीरिक किंवा हिंसेच्या पातळीवरती कधीच असू शकत नाही. प्रवीण गायकवाड हे महाराष्ट्रामधल्या तरुणाईत, विशेषतः मराठा बहुजन समाजामधलं लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यावरती अशा पद्धतीचा अयशस्वी हल्ला घडवून आणणं, त्यांना चर्चेच्या केंद्रस्थानी आणणं हे राजकीय दृष्ट्या आम्हाला परवडणार आहे का, हे एखाद्या लहान मुलाला सुद्धा कळेल. आणि मला इथे एक गोष्ट ही सांगायची आहे की निश्चितपणे त्यांनी आरोप करावा, तो त्यांचा अधिकार आहे, परंतु त्याच्या पाठीशी, त्याच्या मुळाशी खरंच काही नाही. हा जो मुलगा आहे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे का, तर निश्चितपणे आहे. त्याला कुठल्याही पद्धतीच्या पदावरती भारतीय जनता पक्षाने गेले 2 टर्म. जसं तुम्ही अजित चव्हाण सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले, त्या चौकशी पुढे काय समोर येतं ते आपल्याला बघावं लागेल. डिटेल चौकशीचे आदेश त्यांनी हाऊसमध्ये तुम्ही सांगितलं तसं सांगितलेलं आहे. बालाजी गाडे काँग्रेसचे आहेत. नम्रताजी मला वेळ पाहिजे आता व्यवस्थितरित्या, मी सर्वांचं ऐकून घेतलेलं आहे. हा, तर एक लक्षात घ्या की या ठिकाणावरती भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते धडधडीत खोटं बोलत आहेत. ते जसं म्हणाले की प्रवीण दादांना बघून आम्हाला बरं वाटतंय का आश्चर्य वाटतंय, हा फार महत्त्वाचा विषय आहे. कारण ज्या पद्धतीनं आज मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं असं अजित चव्हाण म्हणतायत, मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वतःहून केलं का उत्स्फूर्तपणे? अजिबात नाही. काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयजी वडेट्टीवार यांनी ज्यावेळेला स्थगन प्रस्ताव त्या ठिकाणावरती मांडला, त्यानंतर तो अध्यक्षांनी फेटाळून त्यावरती बोलण्याची संधी दिल्याच्या नंतर निवेदन करण्याचा आग्रह धरल्यावरती अत्यंत मिळमिळीत अशा स्वरूपाचं त्यांनी निवेदन केलं. आणि अजितजी, भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांचं मला वाटतंय की स्मृतिभ्रंश कदाचित झाला असेल. फक्त 6 महिन्यापूर्वी या व्यक्तीचे, तुमच्या पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गाडीत बसून जातानाचे व्हिडिओ त्याच्याच इंस्टाग्राम हँडलवरती आहेत. तुम्ही जरासं जाऊन बघा. आणि RSS आणि भाजप यांना या महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रश्न विचारणारी,
त्यांच्या कुचक्या सडक्या मानसिकतेतून आणि विध्वंस पसरवणाऱ्या विचारधारेला विरोध करणारा फुले शाहू आंबेडकर समता स्वातंत्र्य आणि बंधुता मांडणाऱ्या संघटना त्यांना नकोय आणि त्याचा कटाचा भाग बालाजीराव, म्हणून संसदीय एक बोला. मिनिट सर मी तुमच्यामध्ये आणि बोलत विषय- नाहीये. अजितजी, मी तुम्हाला अजित चव्हाण उत्तर द्यायला तुम्ही वेळ मध्ये देते. बोलू त्यांचा नका. मुद्दा पूर्ण तुमच्यामध्ये होऊ मी दे. टोकलेलं नाहीये आणि तो कटाचा भाग म्हणून भाजप आणि RSS यांच्या तालमीत घडलेला असंसदीय बोललेलं नाहीये. त्याच्यावरतीच बोलतोय विषय अजित चव्हाणजी, तुम्ही मध्ये बोलू नका. प्रवीणदादांच्यावरती झालेल्या मी हल्ल्याचा त्याच्यावरतीच त्याच्यावरती बोलतोय, आपण त्या हल्ल्यावरतीच बोलतोय. तो हल्ला RSS आणि भाजपच्या सडक्या आणि मनुवादी विचारश्रेणीतून झालेला आहे. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर पक्षाचे प्रवक्ते म्हणून तुम्ही त्याच्यावरती काय कार्यवाही केली त्यामध्ये सांगा. पक्षीय पातळीवरती काय कार्यवाही केली? आज यामध्ये तुम्ही एकीकडे ते बालाजी गाडे त्यांनी अजित चव्हाणांनी आधीच क्लिअर केलंय ते भाजपचे भाग होते का तर होते, त्यांच्यावर कारवाई झाली आहे का तर झालेली आहे. त्यांना या आधीच पक्षातून काढून टाकण्यात आलेलं आहे. भाजप युवा मोर्चातून त्यांना काढून टाकण्यात आलेलं आहे. त्यांनी आधीच स्पष्ट केलंय, मान्य केलंय त्यांनी. नम्रताजी मला नक्षली नेते राहुल गांधींच्याबरोबर तुमच्या यात्रेमध्ये चालले. अजितजी तुमचा मुद्दा लक्षात आलाय. तुमचं क्लॅरिफिकेशन मी पोहोचवलंय त्यांच्यापर्यंत. बालाजी बोला आपण. बालाजी मुद्दा पूर्ण करा. अजितजी मी तुमच्याकडे येते. हा कुठल्या तरी एकेरी नावाबद्दलचा आक्षेप नव्हता, तर आदरणीय प्रवीणदादा गायकवाड गेल्या तब्बल 3 दशकांपासून या महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून इथल्या 18 पगड जाती 12 बलुतेदारातील सर्वसामान्य युवकांना शिव फुले शाहू आंबेडकरांचा समता स्वातंत्र्य बंधुतेचा विचार समजून सांगण्याचं आणि मनुवादी विचारश्रेणी कशी घातक आहे हे समजून सांगण्याचं काम करतायत. आणि युवक जागरूक होत आहेत आणि बहुजनांची पोरं संघ आणि भाजपला दंगली घडवण्यासाठी वापरायला ही अडचण होतीये, म्हणून अशी लोक संपवली तर बहुजनांना वापर करता येईल या मानसिकतेमधनच अशा प्रकारचे हल्ले घडत आहेत. जर इथं त्यांना एक मिनिट लेट मी कंप्लीट ऐका तर सोलापूरकर, कोरटकर आणि छिंदम यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यावेळेला हा बालाजी गाडे आपण तुमचा मुद्दा विचारूया. हे जे काही तुमचा मुद्दा आपण विचारूया. अजित चव्हाण थोडक्यात बोला, मला प्रवीणजींकडे परत जायचं. अजित चव्हाण थोडक्यात उत्तर द्या. तुम्ही का नाही काँग्रेसनी का लोकसभेचं तिकीट दिलं नाही प्रवीण गायकवाडांना? तुम्हाला एवढा उमळ आहे. अजित चव्हाण हा मुद्दा नाहीये. अजित चव्हाणजी, तिकीट कापलं तुम्ही. अजित चव्हाणजी, भाजपच्या स्टाईल प्रमाणे मूळ मुद्द्याचं उत्तर नसलं का दुसरीकडे पळवाट करायची ना, अजिबात मुद्द्यावरती बोला. हे गुन्हेगार, असे गुन्हेगार तुमच्या पक्षातल्या मंत्रिमंडळातल्या गुन्हेगारांची यादी मी तुम्हाला देतो. तुम्हाला तुमच्या पक्षातल्या गुन्हेगारांची यादी मी तुम्हाला देतो. या गुन्हेगारांना म्हणजे तुम्ही सगळे राज्यातले गुंड, गुन्हेगार आणि मवाली भाजपमध्ये घेऊन तुमचा पक्ष गुंडांचा पक्ष झालेला आहे. ठीक आहे, एवढे सगळे आपण कसं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राहिलं, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राहिलं तर मुद्दे भरकटतील आपले. देवेंद्र फडणवीस हे अजितजी आणि बालाजी मुद्दा, बालाजी फडणवीस अपयशी गृहमंत्री आहेत. अजितजी आणि बालाजी आपण दोघंही मुद्दे भरकटवू नका. आरोप प्रत्यारोपामध्ये आपली चर्चा वेगळीकडे जाते. मला पुन्हा एकदा प्रवीणजींकडे जायचं. प्रवीणजी, भाजपने आरोप फेटाळून लावले, हिंदुत्ववाद्यांचा यामध्ये काहीही संबंध नाहीये असं आपल्या इथे असलेले प्रतिनिधी म्हणतात. तरीही तुमचा हा आरोप ठाम आहे की संघ आणि भाजप या हल्ल्यामागे आहे? संघ आणि भाजपच्या हल्ल्यामागे आहे. संघ आणि भाजपने आपण प्रवीणजीला उत्तर द्यायची वेळ देऊया. प्रवीणजी बोला. गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत हम्म. की राहू देत ते भाजप संघ, राहू देत लांब. काँग्रेसने तिकीट का नाही दिलं मग प्रवीण दादांना? लोकसभेचं द्यायला पाहिजे होतं ना, एवढं तुम्हाला बोलता येतं बहुजन. अजितजी, प्रवीणजीला बोलू दे, त्यांना प्रश्न विचारलाय मी. केले जात आहेत ते अजामीन पात्र असले पाहिजेत, पण त्यांना पोलीस चौकीतनच जामीन मिळेल अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्यासाठी मंत्र्यांकडून फोन येत आहेत. तिथले जे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते तिथं त्यांच्या बरोबर सक्रिय आहेत. बर. आणि 1-2 दिवसामध्ये शाई फेकली, निषेध केला म्हणून त्यांना सोडवलं जाईल. आता हे सहज सोपं आहे, म्हणजे शाई टाकली वगैरे, पण माझ्यावर जे खुनी हल्ला झाला, माझ्या जीविताला धोका झाला, मला काही होऊ शकत होतं, माझ्या गाड्या फोडलेल्या आहेत, त्याच्यानंतर घड्याळ हरवलेलं आहे, मोबाईल हरवलेला आहे, सोन्याची चेन हरवली, झटापटी झाली कार्यकर्त्यांमध्ये. आणि ह्या प्रकारचा पोलिसांचा रॉबरीची केस आहे, पण ते आता त्याच्यात गांभीर्याने घेत नाहीये. आता राहिला प्रश्न, पोलीस प्रशासनाकडून मला अपेक्षा आहेत का? जिथं गृह मंत्रालय भाजपकडे आहे, जिथं कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्याकडे आहे, जिथं
न्याय व विधी खातं हे मुख्यमंत्र्यांकडे आहे. मला बिलकुल अपेक्षा नाही न्यायाची. आता बिलकुल या क्षणी अपेक्षा काय व्हावं असं वाटतंय तुम्हाला, किंवा काय करता येईल? मला असं वाटतं की बहुजन समाजाने संघटित होऊन मराठा क्रांती मोर्चे जसे निघाले होते, ती एक घटना होती, एक मुलीवर बलात्कार झाला, तिची हत्या झाली आणि ती अस्वस्थता महाराष्ट्रामध्ये पसरली होती. 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले होते 58 मोर्चाच्या माध्यमातून. तसं या सरकारच्या विरोधामध्ये ज्यांना या देशामध्ये राज्यघटना नकोय, लोकशाही नकोय, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा नकोय, त्यांच्या विरोधात आता संघटितपणे वेगवेगळे पक्ष, संघटना, नेते बाजूला ठेवून यांनी भव्य दिव्य असा मोर्चा काढावा आणि समाज जागृत करावा असं मला वाटतं. हे इलेक्शन मोटिव्ह नाहीये असं का म्हणतात, का वाटतंय तुम्हाला? म्हणजे इलेक्शन मोटिव्हच आहे क्लिअरली, सत्ता उलटवून टाकण्यासाठीचे प्रयत्न आहेत. इलेक्शन मोटिव्हचा काय प्रश्न नाहीये. आमच्यावर अन्याय झालाय, आमच्या विचारधारेला असुरक्षितता झालेली आहे. ज्यांना ही विचारधारा टिकली पाहिजे असं वाटतं त्यांनी किमान संघटित ताकद दाखवली पाहिजे. आता त्याचं राजकारण जर कोणी कुठला पक्ष करत असेल याचा माझा काही संबंध नाहीये. एक सामाजिक कार्यकर्ता आहे ज्याला असं वाटतं या देशामध्ये समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आणि मानवता प्रस्थापित केली पाहिजे. मगाशी पण आमच्याबद्दल बरंच बोललं गेलं. मला फक्त 1 मिनिट त्याच्यासाठी पाहिजे, खुलासा करणं गरजेचं की भांडणकर प्राच्य विद्या संस्थेवर हल्ला झाला ही गोष्ट सांगितली गेली, किंवा आम्ही काही पिवळी पुस्तकात आम्ही पिवळी पुस्तकं लिहिली असती तर सरकारमान्य इतिहासकारांनी 4थीच्या पुस्तकामध्ये त्या इतिहासाचा बदल केला असता का? तर नवीन नवीन इतिहासाची साधनं समोर येतात आणि नवीन नवीन इतिहास मांडला जातो, कारण काही साधनं नंतर उपलब्ध झालेली आहेत. तर आम्ही त्याची मांडणी करतोय, इतिहासाची दुरुस्तीची मांडणी करतोय. त्याची बदनामी पिवळी पुस्तकं म्हणून करतात. आता जेम्स लेन प्रकरणाबद्दल आदरणीय रेखाताई खेडेकरांनी त्यावेळेस विधिमंडळामध्ये मुद्दा मांडला होता की जेम्स लेनचं जे पुस्तक आहे शिवाजीचं हिंदू किंग इस्लामिक इंडिया, त्याच्यावर बंदी घालावी, ती बंदी घातली गेली नव्हती. आणि मग जेम्स लेन कोण आहे, कुठून आला, त्याला भांडरकर प्राच्य संस्थेमध्ये राहायला दिलं, मी सहकार्य केलं, हे कळाल्यानंतर 5-6 महिने न्यायी भूमिकेतनं आम्ही कारवाई व्हावी अशी अपेक्षा करत होतो. ती न झाल्यामुळं निषेध म्हणून फक्त एक प्रतिकात्मक भांडारकरवर कारवाई केलेली आहे. ठीक आहे, आपण भांडारकरच्या मुद्द्यावर जाऊया नको, मग त्यामध्ये बऱ्याच गोष्टी बाहेर निघतात. ठीक आहे, तो चर्चेचा वेगळा मुद्दा असू शकतो, मात्र चर्चेत मुद्दा आला त्यामुळे तुम्ही स्पष्टीकरण देताय. ठीक आहे, बोलतायत आपल्याला भारत अंधापुरे आपल्याला त्या हल्ल्याबद्दल आता बोलायचं नाहीये. मुद्दा असा आहे की आता प्रवीण गायकवाडांनी थेट सांगितलेलं आहे की सध्याचं जे सरकार आहे ते संविधानाविरोधात आहे आणि आम्हाला त्या विचारसरणीचं सरकार नकोय, त्यासाठी आम्ही आता लढा देणार आहे. ओके, त्याचं उत्तर आपले भाजपचे प्रवक्ते देतील. मी एक मुद्दा सांगतो थोडक्यात, माझी वेळ संपत आली. पूर्ण लिखाण यांनी कसं केलेलं आहे. ह्यांनी ब्राह्मण स्त्रियांबद्दल अतिशय घाण लिहिलं आणि ह्यांच्या युगपुरुषानं न्यायालयात माफी मागितलेली आहे. आणि आता अलीकडं ह्यांचे एक तथाकथित इतिहासकार आहेत, त्यांनी असं स्टेटमेंट केलं जाहीर, आम्ही तथ्यावर आधारित इतिहास लिहित नाही, आम्ही आमच्या तर्कावर आधारित इतिहास लिहितो. म्हणजे त्यांचं सगळं एक्सपोज झालं ना. त्यांनी स्वतः मान्य केलं की ते तथ्याला महत्व देत नाहीत, त्यांच्या बुद्धीला जे पटेल काल्पनिक प्रकारचा इतिहास ते लिहितात. आणि तेव्हापासून आपण आता इतिहासात जायचं नाहीये, पण तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण इतिहासात जायचं नाहीये. मी अजितजींकडे जाते, मला शेवटची कमेंट. सरकार बदलण्यासाठी आम्ही आता लढा उभारणार. फक्त 1 मिनिट, एक लक्षात जे हल्ले केले की असं इतिहास ह्या हल्ल्याचं समर्थन कोणी करत नाही. मी पुन्हा सांगतो, ह्या हल्ल्याचं समर्थन कोणी करत नाही. पण अलीकडे सचिन पाटील नावाच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर जीव घेणं हल्ल्याचं समर्थन करायचंय. ठीक आहे, हल्ल्याविषयी बोलतो विनाकारण बोलू का? ठीक आहे, ते हल्ल्याविषयी बोलतात. माझ्याकडे शेवटचे 30 सेकंद आहेत, मला अजितजींकडनं वाईट कमेंट घ्यायची आहे. अमदापुरेजी हल्ल्याविषयी बोलतो. ओके, संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला याचं समर्थन कुणीही करू शकत नाही, ते निषेधार्हच आहे. पहिली गोष्ट. दुसरं, अलीकडच्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडनं ज्या कार्यकर्त्यावर हल्ले केले ते फक्त उदाहरणं देतो मी. सचिन पाटील नावाचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते, त्यांच्यावर अतिशय जीव घेणा हल्ला संभाजी ब्रिगेडनं केला. दुसरं, ह्याच्यामध्ये बऱ्याच घटना आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर. मात्र आता अजितजींचं एक वाक्य माझ्या कानावर पडलं की कुठलाही हल्ला तो कुणावरही होऊ दे, त्याचा जर राजकीय वापर होत असेल तर
हल्ला त्यांच्यावर जीव चुकीचा देणं असतो, हल्ला पण त्यात केला. झालेल्या त्यामुळे हे राजकीय हल्ला वापराबद्दल करण्याची विचार परंपरा करावा संभाजी लागेल. ब्रिगेडची आहे. अर्थात हे या आपण हल्ल्याच्या लक्षात घेतलं तळाशी पाहिजे. काय आहे, हल्ल्याच्या मुळाशी काय आहे, आपण अपेक्षा करूया की निष्पक्षपणे त्यामध्ये चौकशी होईल. नेमकं कशामुळे घडलेलं आहे, कुणाकडे ज्याकडे बोट दाखवलं जातंय त्याचा काही हात आहे का, तथ्य आहे का. अर्थात येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या कडी उलगडत जातील आणि निष्पक्षपणे उलगडत जातील अशी आपण अपेक्षा करूया. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.